चला फ्रेंड्स, मग आज आपण हे जे फोटो दिसतोय, हे जे फोटो आहे हे आहे एक व्हेनिस म्हणून शहर आहे. त्याच्याबद्दल मी थोडं वाचन केलंय. उतारा 46 आहे आणि हा जो उतारा आहे एका शहराबद्दल असून आणि ह्या शहराबद्दल आपल्याला बरंच काही ह्या उतारात समजेल आणि जगापेक्षा तो जो शहर आहे तो कसा वेगळा आहे आणि कसे मार्क देऊन दिलेला होता 2016च्या नवोदयच्या विद्यार्थ्यांना. तर इंटरेस्टिंग एक असा एक उतारा आपण बघणार आहोत. खरं सांगू तर मला असं वाटतं की ह्या उतारात मला सुद्धा बरंच काही व्हेनिस शहराबद्दल जाणून घेण्यासाठी मला एक माध्यम भेटलंय नवोदय. तर व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे. ते एका बेटाने बनलेले नाही, तर 117 बेटांनी बनलेले आहे. व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ 400 जुने दगडी पूल आहेत. परंतु या शहरात मोटर गाड्या नाहीत की बस नाहीत. हे असे आहे की हे असे आहे कारण व्हेनिसला रस्ते नाहीत. व्हेनिसला काय नाही, रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. नावा 150 कालव्यांमधून अथवा जलमार्गातून विहार करतात. इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत. त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात. त्यांना गोंडोला म्हणतात. काय म्हणतात? गोंडोला. परंतु आज तुम्हाला व्हेनिसमध्ये कितीतरी मोटार बोटीही पाहायला मिळतात. हे उतारा वाचन केलंय आपण. आजपासून आपण काय करणार, आधी उतारा वाचन करणार आणि मग त्या उताराबद्दल समजून घेऊ. हे बघा, व्हेनिस हे जे आहे शहर, आता ह्या उताराबद्दल समजून घेऊया. व्हेनिस हे कुठल्या देशात आहे? इटली. इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे. का आहे? आपण आपल्या घराच्या बाहेर गेलो तर आपल्याला रोड भेटते, पण तिथं तसं नाही बरं का. ते एका बेटाने बनलेले नाही, तर 117 बेटांनी बनलेले असे आहे. म्हणूनच व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ 400 जुने दगडी पूल आहेत आणि तिथं मोटार गाड्या म्हणजे बस किंवा बाईक किंवा जे पण आपण रोडने वापरतो ते काहीच नाहीये. हे असे आहे कारण की व्हेनिसला रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. मज्जा आहे की नाही? हे बघा, म्हणजे जाताना त्यांना बाईक, मोटर बाईक, सायकल वगैरे काहीच नाही. हा, पायी पण नाही. का? कारण आपण पाण्यात पायी चालू शकतच नाही, पोहून जावं लागेल ना. तर तिथं जात असताना प्रत्येकाला नावेने जावं लागतं. नावा म्हणजे बोट इंग्लिशमध्ये. नावा 150 कालव्यांमधून अथवा जलमार्गातून विहार करतात. म्हणजे एकूण बघा, तिथं वर दिलेले तिथं 117 बेटे आहेत.
बरोबर. ते एकमेकांना 400 जुन्या दगडांनी जोडली गेलेली आहेत. तिथं मोटार गाड्या बस नाहीयेत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नावेने जातो. आणि नावा किती 150 कालव्यांमधून अथवा जलमार्गातून विहार करतात. इमारतीच्या भिंतींना मी जसं स्टार्टिंगला सांगितलंय, इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत. राहतीलच ना. घराच्या बाहेर पाणी, सर्वीकडे पाणी, तर त्यांना नाव चालवण्याशिवाय काही पर्याय आहे का? त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात. म्हणजे तळ म्हणजे जे खालचा बेस असतो ना, म्हणजे ज्या बेस तुमच्या ज्या बोटी आहेत, बरोबर, नावा आहेत, त्यांचा खालचा भाग जो आहे तो सपाट आहे, म्हणजे सरळ एकदम सपाट. तर म्हणून त्या बोटींना गोंडोला काय म्हणतात? गोंडोला म्हणतात. परंतु आज तुम्हाला व्हेनिसमध्ये कितीतरी मोटर बोटीही पाहायला मिळतील. मोटर गाड्या आणि मोटर बोटींमधला फरक समजून घ्या. जेव्हा रस्त्यावर चालणाऱ्या गाडींना आपण इंजिन लावतो तर ते मोटर गाड्या, पण पाण्यात आपण जेव्हा बोटीला मोटर लावतो तर त्याला आपण काय म्हणणार? बरोबर, मोटार बोटी ही पाहायला मिळतात. तर सुंदर असं व्हेनिस शहराबद्दल इथं खूप छान असं वर्णन केलेलं होतं. आणि 2016 मध्ये विचारण्यात आलेल्या ह्या उताराचे जे प्रश्न आहेत ते पण माझ्या मते असे आहेत की थोडस विचार करण्यासाठी भाग करतात. त्यांना प्रत्येक प्रश्नाला सांभाळून उत्तर देण्यासाठी हे कदाचित पॅराग्राफ आहे, उतारा आहे. उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कितीतरी म्हणजे भरपूर होतो बरं का. मग खूप तर नाही म्हणता येणार. कितीतरी आणि खूप हे समानार्थी येणार. कितीतरी आणि थोड्या हे विरुद्धार्थी आहे. कितीतरी आणि कमी हे म्हणजे विरुद्धार्थीच आहे, पण त्याचं मी थोडस सांगतो तुम्हाला. बघा की कमीचं जे विरुद्धार्थी आपण जास्त वापरतो, कितीतरी नाही वापरत. म्हणून कमीचं विरुद्धार्थी काय येणार? जास्त. पुरेसा म्हणजे भरपूर, मुबलक. तर खूप आणि पुरेसा आहे तर समानार्थी आहेत कितीतरीला. पण आणि कमीचं विरुद्धार्थी आपण काय घेतोय? जास्त. म्हणून काय येणार? कितीतरीचं विरुद्धार्थी शब्द कुठला येणार? थोड्या. व्हेरी गुड. आता बघा, व्हेनिसमध्ये रस्ते नाहीयेत. हे असे आहे कारण प्रत्येकाने नावातूनच गेले पाहिजे. म्हणजे तिथल्या शासनाने असं काही सांगून नाही ठेवलंय प्रत्येकाने नावानेच गेले पाहिजे, असं तर उतारात कुठंच उल्लेख नव्हता. बरोबर आहे की नाही? त्यात एक नव्हे तर 117 बेटे आहेत. बेटे तर भरपूर आहेत, म्हणूनही कदाचित तिथं रस्ते नाही. हा थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडणारा उत्तर आहे. तिथे 150 कालवे आहेत, हे पण बरोबर आहे. पण मला सांगा, तिथे जे 117 बेटे आहेत आणि 150 कालवे आहेत, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तरी रस्ता असायला पाहिजे होता ना. तसं पण नाहीये. मेन कारण काय की तिथं रस्ते नाहीये? कारण जे पाणी आहे इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते. जे आपल्या घराच्या बाहेर भिंतींना किंवा पायऱ्यांना डायरेक्ट पाणी जर स्पर्श करत आहे तर रस्ते कुठून बांधणार? बरोबर आहे की नाही? हा, तिथं बेटे आहेत पण थोड्या दूरवर आहेत, किंवा कालवे आहेत थोड्या दूरवर आहेत. तसं जरी राहिलं असतं तरी रस्ते बांधता आले असते. पण पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते, म्हणून पर्याय डी. आणि वर काय होतं? कितीतरीच्या विरुद्धार्थी शब्द थोड्या. आता बघा, व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे? विलक्षण म्हणजे काहीतरी वेगळेपणा. त्यात नावा असतात, मोटर गाड्या नसतात. हे पण विशेष आहे बरं का. नावा आहेत, मोटर गाड्या नाहीयेत. त्यात 400 जुने दगडी पुले आहेत, हे पण मला विशेष वाटतंय. त्यात 117 बेटे आहेत आणि त्यात रस्ते नाही. एकूण मुळात जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट तिथं वेगळीच वाटते. बरोबर हो की नाही? बट किंतु परंतु बंधू, नावा आणि मोटर गाड्या हे मानव निर्मित आहेत. जुने दगडी पूल जे आहेत, दगडी पूल कोण बांधणार? पूल माणसंच बांधतील.
रस्ते जे आहेत ते कोण बांधणार? माणसंच बांधणार. पण ही जी 117 बेटे आहेत ना बेटा, ते नैसर्गिक आहेत. कशा आहेत? नैसर्गिक. म्हणून 3च उत्तर काय येणार? सी. त्यानंतर व्हेनिस मध्ये मोटर गाड्या अथवा बस का नाही? ते तर खूप वेळ बोललोय आपण. तिथं रस्ते पण नाहीये. ते प्रत्येक जण मोटर बोटीने जातो, याच्यापेक्षा तिथं काय रस्ते नाहीयेत हे जास्त डिटेल सांगत नाही. तिथं खूप गोंधळा जरी असले आणि खूप नावाडी जरी असले आणि मोटर बोटीने जरी जाणार असले तरी तेच तेच रिपीट न करता तिथं रस्ते नाही. लोक व्हेनिस मध्ये प्रवास कसा करतात? अरे पाणीच पाणी बाबा तिथं. मोटर गाड्यांमधून पण नाही, बस मधून पण नाही, आगगाडीतून अजिबात नाही. माहितीये ना प्रत्येकाला कशामधून? नावांमधून. तर असं सुंदर असं इटलीच्या उत्तरेकडील एका शहराबद्दल आपल्याला इथं सांगण्यात आलंय. तर उत्तर छान असा सुंदर समजण्याजोगा होता. तर समजला असावा असं विचार करून मी इथं थांबतो.